श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं मेडिकल कॉलेज अहमदनगर या कॉलेजची मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये काय कट ऑफ लागला होता राऊंड वाईज कॅटेगरी वाईज याबद्दलची डिटेल माहिती पाहणार आहोत। हे जे कॉलेज आहे याची इनटेक कॅपॅसिटी आहे 200। हे एस्टॅब्लिश झाले 2003 मध्ये आणि याची दरवर्षाची फी म्हणजे एका वर्षाची फी आहे 11,52,000 रुपये। तर पाहूयात आपण याचा मागच्या वर्षी राउंड वाइज कॅटेगरी वाइज कसा कट ऑफ लागला होता। ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट राउंडला 614 मार्क्स होते। त्याचा एसएमएल जो आहे तो होता 5382। दुसरा राउंड होता 617, तिसरा राउंड होता 610। वुमन साठी पहिला राउंड होता 616, दुसरा राउंड होता 619, तिसरा राउंड होता 612। पहिला राउंड होता 616, त्याचा एसएमएल होता 5101, त्याचा दुसरा राउंड होता 616 आणि तिसरा राउंड होता 612। आपल्या मुलाला जर नीट मध्ये म्हणायचे मार्क्स पडले नसतील तरी देखील त्याला एमबीबीएसच करायचं असेल तर नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। नेपाळसाठी जी कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करतो, खाली स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, व्हॉट्सअप मेसेज टाकू शकता आणि याबद्दलची सगळी डिटेल माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू। चला तर पाहूयात पुढच्या कॅटेगरी वाईज। ओबीसी एसबीसी ह्या कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 611, त्याचा एसएमएल होता 5702। दुसरा राउंड होता 617, तिसरा राउंड होता 610। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 612, त्याचा एसएमएल होता 5568। तिसरा राउंड होता 610 आणि एसईबीसी या कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 608, त्याचा एसएमएल होता 6017। तिसरा राऊंडचा कट ऑफ 606 होता। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 608, त्याचा एसएमएल होता 5953। व्हीजेडीटीए या कॅटेगरीसाठीचा पहिला राऊंडचा कट ऑफ होता 595, त्याचा एसएमएल होता 7778। त्याचबरोबर वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 576 आणि त्याचा एसएमएल होता 9602। तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 568 आणि त्याचा एसएमएल जो आहे तो होता 568। NT1B या कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 570, त्याचा जो एसएमएल आहे तो होता 10297। त्यानंतर वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 576 आणि त्याचा एसएमएल होता 9602। तिसरा राऊंडचा कट ऑफ होता 568। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 612, त्याचा एसएमएल होता 5509, त्याचा तिसरा राऊंड जो होता तो 606 मार्क्स होता। NT2C या कॅटेगरीसाठी वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 613, त्याचा एसएमएल जो आहे तो होता 5435। NT3D या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 612 आणि त्याचा जो एसएमएल आहे तो होता 5492। एससी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 547, त्याचा जो एसएमएल आहे तो होता 12775। दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 550, तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 544। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 548, त्याचा एसएमएल होता 12638 आणि त्याचा तिसरा राऊंड जो होता तो होता 538। एसटी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 413, त्याचा एसएमएल जो आहे तो होता 25345। दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 421, तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 409 आणि वुमन साठीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 416, त्याचा एसएमएल होता 25014। ही माहिती होती अहमदनगर येथील विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज या कॉलेज बद्दलची। यावरून आपण ह्या वर्षीचा अंदाज लावू शकतो। हे जे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा कदाचित 40 ते 50 मार्क्स कमी होऊ शकतात असा अंदाज आहे। त्याचबरोबर एसएमएल जो आहे तो मात्र असाच राहू शकतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्काचा अंदाज लावू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या कुठल्या कॉलेजला आपण अप्लाय करू शकतो याचं प्लॅनिंग करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।